नमस्कार, सिंपल रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण तांदळाचा ढोकळा करणार आहोत। त्यासाठी एवढे 1 वाटी रेशनचे तांदूळ घेतलेत। जर तुमच्याकडे रेशनचे तांदूळ नसतील तर तुम्ही कोणताही जुना जाड तांदूळ घेऊ शकता। 2 ते 3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि 2 तास भिजत घातलेत। 2 तासानंतर तांदूळ छान भिजलेत। आता मी याच्यातलं सर्व पाणी काढून टाकते आणि 2 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेते। जर तुम्हाला हा ढोकळा सकाळी डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी करायचा असेल तर तुम्ही तांदूळ रात्रभर भिजवून घेऊ शकता। तांदळामधलं सर्व पाणी काढून टाकले आणि 2 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतले। आता हे तांदूळ आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ टाकूया। तांदूळ घेताना निथळून घ्यायचे, जास्त पाणी घ्यायचं नाही। सर्व तांदूळ टाकून घेते। सर्व तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेत। ज्या वाटीने आपण 1 वाटी तांदूळ मोजून घेतले होते त्याच वाटीने अर्धी वाटी दही घेतले, ते टाकूया। सर्व बारीक वाटून घेऊया। सर्व छान बारीक वाटून घेतले। वाटताना पाण्याचा वापर करायचा नाही। दह्याचा आणि तांदळाचा जो ओलसरपणा आहे त्याच्यातच हे वाटून घ्यायचं। आता मी हे बाउलमध्ये काढून घेते। बाउलमध्ये काढून घेऊया। सर्व मिश्रण बाउलमध्ये काढून घेतले। ज्या वाटीने आपण 1 वाटी तांदूळ घेतले त्याच वाटीने पाव वाटी बारीक रवा घेतलाय, तो टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। सर्व छान मिक्स करून घेतले। रव्याच्या गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे, याच्यासाठी बारीक रवाच वापरायचा आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरमध्ये फिरवून घ्या। याच्यावर झाकण ठेवते। हे मिश्रण आपण 10 मिनिटं साईडला ठेवून देऊया। याच्यामधला जो रवा आहे तो छान फुलून येईल। 10 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। मिश्रण घट्ट झालंय, रवा छान फुललाय। याच्यामध्ये 1 चमचा पाणी टाकूया। मिक्सरचं भांडं धुवून घेतलंय। सर्व मिक्स करून घेऊया। 1 ते 2 मिनिटं मिश्रण छान फेटून घेऊया, म्हणजे ढोकळा छान सॉफ्ट होतो, जाळीदार होतो। अशा पद्धतीने एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे। 2 ते 3 मिनिटं मिश्रण छान फेटून घेतलंय। मिश्रणाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे, खूप पातळ नाही करायचं। याच्यामध्ये 1 हिरवी मिरची आणि छोट्यासा आल्याचा तुकडा मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेतले, ते टाकूया। छोटा पाव चमचा काळी मिरी पावडर, 2 चिमूट हिंग, चवीनुसार मीठ। याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकूया। तेल टाकल्यामुळे ढोकळा छान सॉफ्ट होतो। सर्व मिक्स करून घेऊया। गॅसवर स्टीमरमध्ये पाणी तापत ठेवले। आपण ढोकळा याच्यामध्ये वाफवून घेणार आहोत। याला तेल लावून घेऊया। तेल सर्व बाजूने व्यवस्थित लावायचं, कडेकडे नाही लावायचं, म्हणजे ढोकळा व्यवस्थित निघतो, चिकटून राहत नाही। स्टीमरमधलं पाणी छान गरम झालंय। याच्यामध्ये इनोचा 1 पाऊच टाकूया। जर तुम्हाला इनो टाकायचा नसेल तर तुम्ही छोटा अर्धा चमचा खायचा सोडा टाकू शकता। इनो ॲक्टिवेट होण्यासाठी 1 चमचा पाणी टाकूया। सर्व छान मिक्स करून घेऊया। स्टीमरमधलं पाणी गरम झाल्यावरच ही प्रोसेस करायची आहे। ही प्रोसेस पटपट करायची। इनो छान मिक्स झालाय, मिश्रण ओतून घेऊया। 10 ते 12 मिनिटं मीडियम गॅसवर ढोकळा स्टीम करून घेऊया। स्टीमरमधलं पाणी छान उकळलंय। याच्यामध्ये स्टँड ठेवलाय, याच्यावर हे मिश्रण ठेवूया। झाकण ठेवते। मीडियम गॅसवर 10 ते 12 मिनिटं वाफवून घेऊया। 12 मिनिटं झाली आहे, झाकण काढून बघूया। ढोकळा वाफवला गेला का बघूया। सुरीला पीठ चिकटत नाहीये, म्हणजे ढोकळा व्यवस्थित वाफवला गेलाय। आता मी गॅस बंद करते। थंड झाला की हा ढोकळा आपण कापून घेऊया। ढोकळा थंड होतोय तोपर्यंत ढोकळ्यासाठी फोडणी करून घेऊया। पॅन मध्ये 1 चमचा तेल टाकते। तेल तापलंय, छोटा 1 चमचा मोहरी टाकूया। छोटा अर्धा चमचा जिरं। गॅस बंद केलाय। 1 हिरवी मिरचीचे तुकडे केले, ते टाकूया। थोडीशी कढीपत्त्याची पानं। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकते। 2 ते 3 चमचे पाणी टाकले। गॅस मी चालू केलाय। छोटा पाव चमचा साखर टाकूया। गॅस बंद केला, हलवून घेऊया। ही फोडणी थंड झाली की ढोकळा टाकून घेऊया। ढोकळा थंड झालाय, कापून घेऊया। कडेने सोडून घेऊया। लहान मोठा पाहिजे त्या आकारात तुम्ही कापू शकता। मी चौकोनी आकारात कापून घेतलाय। ढोकळ्यावर फोडणी टाकूया। फोडणी सर्व बाजूने पसरून टाकायची आहे।
सर्व फोडणी टाकून घेतली आहे। फोडणीमध्ये पाणी टाकल्यामुळे ढोकळा खाताना छान मऊ लागतो, कोरडा लागत नाही। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया। ढोकळा काढून घेऊया। छान झालाय ढोकळा। ढोकळ्याला छान जाळी पडली आहे, सर्व बाजूने सॉफ्ट झालाय। प्लेटमध्ये ठेवते। अशाच प्रकारे सर्व ढोकळा मी काढून घेते। सर्व ढोकळा काढून घेतलाय, प्लेटमध्ये सर्व करूया। आपला तांदळाचा ढोकळा तयार झालाय, प्लेटमध्ये सर्व केलाय। छान झालाय ढोकळा। हा ढोकळा आपण हिरव्या चटणीबरोबर खाऊ शकतो, सॉस बरोबर खाऊ शकतो। आपण याच्यामध्ये हिरवी मिरची आणि आलं वाटून टाकलंय, त्याच्यामुळे हा ढोकळा नुसताही छान लागतो। याच्यामध्ये दही टाकल्यामुळे याची चव छान लागते। झटपट होणारा आहे, डब्याला देऊ शकतो, नाश्त्यासाठी करू शकतो। ढोकळा कसा झाला ते बघूया। छान जाळीदार झालाय, छान सॉफ्ट झालाय। ढोकळ्याला छान जाळी पडली आहे, स्पॉन्जी झालाय। छान झालाय ढोकळा। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।